हाय हॅलो नमस्कार. तर आज रात्री 12 वाजता आम्ही सगळ्यांनी मिळून राजचा वाढदिवस साजरा केला. पण त्या अगोदर संध्याकाळी वड्याची भाजी आणि भाकरीचा बेत केला. तर मुलांना बिर्याणी खायची होती, ती बाहेरून मागवली आणि सगळ्यांनी मिळून छान असे जेवण केले. रात्री 12 वाजता त्याचे सगळ्यांनी औक्षण करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या दोन्ही लहान बहिणींनीही त्याचे औक्षण केले. त्यानंतर आजी आजोबा, आत्तू मामा, काकी काका, आई बाबा, त्याचे लहान बहीण भाऊ आणि आवोईनीनेही त्याला केक भरवला. पूर्ण फॅमिलीसोबत खूप छान सेलिब्रेशन झाले. राजनंदिनी आणि समीक्षा यांनी राजसाठी हाताने सुंदर ग्रीटिंग कार्ड तयार केले. केक कट झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून केक खाल्ला आणि वाढदिवसाचा आनंद साजरा केला. रात्री सगळ्यांसोबत छान असे सेलिब्रेशन करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लातूरला जाण्यासाठी निघालो. कारण राजची एक्झाम असल्यामुळे आम्हाला तेथे राहता आले नाही. त्यानंतर छान असे तयार होऊन तो स्कूलला गेला. आजच्या जेवणाचा मेनूही राजच्या आवडीचा होता. पावभाजी मावशींनी हॉस्टेलवरतीच प्रेमाने आणि घरगुती पद्धतीने स्वादिष्ट पावभाजी बनवली. सगळ्यांनी मिळून तिचा मनापासून आनंद घेतला आणि त्याची इच्छा अशी होती की त्याचा वाढदिवस हॉटेलवरती साजरा न करता हॉस्टेलवरती सगळ्या दीदींसोबत सेलिब्रेशन करायचा. तर मी आणि मावशींनी मिळून त्याचे औक्षण करून घेतले. सगळ्या मुलींच्या उपस्थितीत केक कट करून वाढदिवसाचा आनंद साजरा केला. केक कट झाल्यानंतर त्याला केक खाऊ घातला. त्यानंतर राजनंदिनीला ना मजेत त्याच्या गालावर थोडासा केक लावायचा होता. तो काही लावू देत नव्हता. सर राज तिला सांगत होते कसा केक लावायचा असतो म्हणून. त्यानंतर तिनेही केक खाऊ घातला. केक खराब होऊ नये म्हणून आम्ही आधी पार्टी पॉपर उडवले नाही. केक आतमध्ये नेल्यानंतर पार्टी पॉपर उडवून वाढदिवसाचा आनंद आणखीन वाढवला आणि केक वाटप झाल्यानंतर आम्ही सगळ्या मुलींशी गप्पा मारल्या. सर मुलींना नेहमी पुढे येऊन बोलण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यांचं म्हणणं असतं जास्तीत जास्त बोलत राहा, स्पीच देत राहा. सरावामुळे तुमच्यातील आत्मविश्वास आणि धाडस दोन्ही वाढते. आणि वाढदिवसाचा शेवट राजनंदिनीच्या या गोड शायरीने करू. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, मेरा वही लाखों में एक.